महाराज जन्मले संसारी जे जात्यंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य दासे माय प्रसवली। महान भगवत भक्त संत हे सम्राट विश्ववंद्य श्रीमंत श्री पंढरेश पांडुरंग परमात्म्याचे लाडके निर्वाळ सद्भक्त प्रेम भांडारे नामदेवराय महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग आहे। महाराज या अभंगामध्ये धन्य पुरुषाची चर्चा या अभंगामध्ये करतायत। कोण धन्य आहे या जगतामध्ये? अनेक युगापासून आपण जर पाहिलं 4 युगाचा जर आपण विचार केला, सत्य, त्रेता, द्वापार, कली, 4ही युगाचा विचार केला, पुराणाला विचारलं, शास्त्राला विचारलं, वेदाला विचारलं तर ते तुम्हाला सांगेल कलियुग तर तुम्ही आम्ही पाहतोच त्या नेत्राने या डोळ्यानं। थोडं चिंतन आपल्याला करायचंय बरं, पण ऐकण्याकडे लक्ष असू द्या, ऐकण्याकडे लक्ष, नाहीतर कीर्तन सुरू झाले की माणसं झोपतात। एवढ्या आनंदाच्या या
क्षणामध्ये जर आपण झोपलात तर आपलं काय इथं आनंद असतो. यासारखा आनंद, या कीर्तनासारखा आनंद, या भजनासारखा आनंद तुम्हाला जगतामध्ये कुठेच मिळणार नाही. घरी गेल्याच्या नंतर नुसती किरकिरी, इथं बसलो की महाराज काय आनंद. आनंद तिथीचा नवर्ण वेवाचा, इथला आनंद तो वर्णन करता येत नाही. इथल्या आनंदाला पारावर नसते. आज आनंद रे अवघा परमानंद रे. आज आनंद आहे. या नेत्रानं साधूला पाहता आलं, भगवंताचं दर्शन करता आलं. ज्ञानोबाराय तुकोबाराने दिलेला ग्रंथ तुम्हाला वाचता आला, परमार्थाचा अनुभव घेता आला, साधूचं दर्शन झालं, भगवंताचं दर्शन झालं, सद्ग्रंथाचं पारायण झालं, वाचन झालं की नेत्र पवित्र होतात. कानावर चांगलं ऐकायला आलं की कान पवित्र होतो. भजन ऐकायला आलं की कानाची तृप्तता आहे. नामस्मरण ऐकायला आलं की कानाची तृप्तता आहे. सत्संग श्रवण करता आला, कानाची तृप्तता आहे. पण काही काही माणसाला ही चांगल्या गोष्टी आवडत नाही, नको त्या आवडण्याकडे धाव असते. महाराज सांगू तुम्हाला, मला खूप बोलायचं आहे. भगवान परमात्म्यानं तुम्हाला कान दिले, ऐकण्याकरता दिलेत ना कान. मग जे ऐकायला पाहिजे ते ऐकावं, जे ऐकूच नाही असं कधीही ऐकायचं नसतं. पण माणसं तिकडेच जास्त धाव असते. अरे सुंदर कीर्तन सुरू झालं की पांघरून घेऊन झोपते. कर्कश आवाजातलं भांडण सुरू झालं की सगळ्याच्या पुढे जात, कोणाचं भांडण म्हणून असं कधी म्हणणार नाही. किती सुरेल कीर्तन आहे, काय सुंदर चाल गायली हो मामांनी, चला थोड्या वेळ जाऊन बसूया. गोडी नसते, चांगलं ऐकण्याची गोडी नसते, वाईट ऐकावं वाटत असते. देवानं कान दिलेत ऐकण्याकरता, काहीही ऐकायचं नाही. देवानं तोंड दिलेले बोलण्याकरता, काहीही बोलायचं नाही. देवानं डोळे दिलेले पाहण्याकरता, काहीही पाहायचं नाही. देवानं हात दिले काहीतरी करण्याकरता, कुठलेही काम करायचं नाही. देवानं पाय दिले तुम्हाला चालण्याकरता, कोण्याही मार्गाने चालायचं नाही, चांगल्या मार्गाने चालावं. महाराज काय ऐकावं कानानं? कान दिलेत म्हणता तुम्ही देवानं ऐकण्याकरता, मग काय ऐकावं महाराज? तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, हरी तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका साधू संत सांगून जातात, किती गोड. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. महाराज सांगतात, कानांनो तुम्ही कुठेही जायचं नाही बरं का, काहीही ऐकायचं नाही. ऐकायचंच असेल तर भजन ऐका, माझ्या विठोबाचे गुण ऐका. महाराजांनी डोळ्याला सांगावं, ए डोळ्यांनो, पाहण्याकरता जरी तुम्हाला दिलेली असेल तरी सुद्धा